पण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. तर सुरू करते आजची म्हणजे 18व्या रात्रीची गोष्ट. आणि गोष्टीचं नाव आहे अळणी भाजी. राजा आणि राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम, मला येथून जावंसंच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचनं म्हणावी, व्याख्यानं म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राम म्हणाला. तर त्यावरती राजा म्हणतो, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, म्हणजे तो खरा खंड असा वाजू लागतो आणि व्यवहारात चालतो. राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू हसशील पण. राजाने विचारले. सांग. मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नसतो. राम म्हणाला. श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचावायला आवडतील, बायकांना वाचावायला आवडतील, आईबापांना त्या उपयोगी पडतील. श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे. त्या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचं वर्णनच आहे, हो की नाही? राजाने विचारलं. परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो. राम म्हणाला. त्यांचं बोलणं चाललं होतं तोच घंटा झाली, प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहत होता. राजा आणि राम दोघे येताना त्याला दिसले. आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले. तू वाचित होतास म्हणून नाही बोलावलं. दिवसभर इतर काम असते. थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असं वाटलं. राजा म्हणाला. अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयाला आवडते. विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्यांची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःख जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला. श्याम, तू भरपूर वाचलं आहेस म्हणून असं म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावं लागतं. शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. राजा म्हणाला. इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली आणि नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली. मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणाम अधिक परिणामकारक असतं. कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असताना मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल. हावरेपणा करू नये. शीतपानाच्या खाली सांडू देऊ नये. पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसं लख्ख करावं. या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिलं आहे, परंतु माझ्या वडिलांचं जेवण झाल्यावर ताट जितकं स्वच्छ आणि निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवलं आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या अवतीभोवती ताटाभोवती
4 शीतं दिसली तर रागावत आणि म्हणत, मथुरीचे एक कोंबडे जेवेल इतकी शीतं सांडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे तसेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारावे भाजी कशी झाली आहे, त्यांचं उत्तर ठरलेलं असे, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती. एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात आली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. आई, भाऊ आले, भाऊ आले, भात कुकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणि ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारं गोड लागतं. आणि खरंच गोड लागे. ती करी ते सारंच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळी अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालायचे. परंतु वडील बोलत नाही म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद व्रतच ते चालवित होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, काय फाकडो झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावलं नाही किंवा जास्त मागितलं नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितलं नाही. आई मला म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्यासारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला आहे ना, त्याला त्या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असं काही नाही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरं वाटतं. याला फणसाची भाजी आवडते, होय ना गं. उद्या पाटीलवाडीतून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा. आई म्हणाली, आणावा. पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणं झाली. वडील ओटीवर गेले आणि विष्णू सहस्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडकही होता. पसारा आटपून आई जेवावयाला बसली. ती घास घेते आणि भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी. मीठ नाहीच मुळी देत. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावं की नाही रे, अळणी कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हटले, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपायचा. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आलं पाहिजे होतं. परंतु आता काय बोलून उपयोग. आपली मोठी चूक झाली असं आईला वाटलं. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हैगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरं झालं नाही असं आईला वाटलं. तिला रुखरुख लागली. बरं, आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाही. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्याचं मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी कशी हातून झाली
का रे तुम्ही कोणी सांगितलं नाहीत असं म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर आणि श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते. किती छान आहे ना खरंच. आई चुलीपाशी उभं राहून स्वयंपाक करते, आपल्यासाठी खपते, म्हणून ती श्रेष्ठ म्हणायची. का बिघडलेली भाजी, अळणी झालेली भाजीसुद्धा अगदी चवीने खाणारे त्याचे वडील श्रेष्ठ म्हणायचे. दोन्हीही श्रेष्ठच नाही का. उद्या अशाच एका छान गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.